TV9च्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजप नेते प्रसाद लाड या ठिकाणी आलेले आहेत। प्रसादजी, खूप खूप स्वागत तुमचं। पहिलाच तुम्हाला प्रश्न आहे, अब की बार महायुती सरकार। मुद्दाम विचारलं कारण दोन वेगवेगळे सर्वे आहेत। एक भाजपचा अंतर्गत सर्वे हा रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे, दुसरा आहे लोकपोलचा सर्वे। या दोन्ही सर्वेमध्ये भाजपला 60 ते 65 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत आणि एकूण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचं सरकार येतं असं दोन्ही सर्वे सांगतायत। तर या सर्वेंकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला वाटतं की हे जे काही चाललं आहे सगळं बोगस आणि परसेप्शनचं राजकारण चाललंय। रोहित पवारांकडे जी पोकळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढून अजितदादांची जागा घेण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत। पण मला वाटतं की अजून ते फार परिपक्व झालेले नाही आहेत, अजूनही तो कच्चा लिंबू आहे। परंतु ती दाखवायचा प्रयत्न करत आहेत की ते फार मोठे नेते झालेले आहेत। असा भारतीय जनता पार्टीचा सर्वे आमच्यासारख्या चांगल्या नेत्याला कार्यकर्त्याला देखील कळत नाही। जो सर्वे केंद्राच्या स्तरावर होतो किंवा देवेंद्रजींच्या स्तरावर होतो, मला वाटतं की प्रदेशाध्यक्षांपर्यंतच तो सीमित राहतो आणि बाकी कोणालाही कळत नाही। तो रोहित पवार कसं काय दाखवू शकतो? त्याच्यामुळे जसं संविधान बदलणार आणि लोकांना इतर समाजातील लोकांना जर पुन्हा मोदी आले तर त्यांना त्रास होणार, अशा प्रकारचे जे परसेप्शन लोकसभेत तयार केले आणि ज्यामध्ये ते यशस्वी झाले की म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो, तशाच प्रकारचं परसेप्शन क्रिएट करून लोकांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रश्न रोहित पवार आहे। मला रोहित पवारांना सांगावंसं वाटतं की जेव्हा जेव्हा शरद पवार वेगळे झाले तेव्हा तेव्हा ते कधीही 40-42च्या वर गेले नाही। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा एक सक्षम पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, संघटनेचा पक्ष आहे, बूथपासून 50 प्रमुखांपर्यंत कार्यकर्ते सक्षम असलेला पक्ष आहे। त्यामुळे आम्ही किती जागा जिंकू हे आम्हाला माहिती आहे। त्यांनी त्याच्या आजोबांची आणि आत्याची काळजी करावी, एवढंच माझा बाप्पाच्या चरणी त्याला प्रार्थना आहे। मुंबईमधला जर सर्वे आपण पाहिला, वेगवेगळे जे सर्वे येतात त्या सर्वेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीलाच जास्त जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। पुन्हा एकदा म्हणजे लोकसभेमध्ये जे झालं की लोकसभेमध्ये मुंबईमध्ये सुद्धा भाजपला यश मिळवता आलं नाही, तसंच विधानसभेतही दिसतं। तर मुंबई संदर्भात तुमचा सर्वे किंवा तुम्हाला नेमकं काय वाटतं? मी सर्वेपेक्षा तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो। विद्यार्थी दशेपासून मुंबई शहरामध्ये कोकणामध्ये काम केलेला मी कार्यकर्ता आहे। आपण जर साहीच्या साही लोकसभेचा जर आढावा घेतला तर प्रथमतः मी दक्षिण मुंबईमध्ये जिथं येतो, जिथे अरविंद सावंत जिंकले आणि आमच्या भगिनी यामिनी जाधव हरल्या, आपण जर संपूर्ण त्या निवडणुकीचा आढावा पाहिला असेल तर ज्या ठिकाणी मुस्लिम मतदान जास्त आहे त्या ठिकाणी यामिनी जाधवांना मतदान कमी झालं। म्हणजे ज्या पद्धतीमधला एम फॅक्टर त्यांनी जो वापरला त्या ठिकाणी यामिनी जाधव कमी पडल्या। उदाहरणार्थ घ्यायला झालं तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देखील जी चढाई पाहिजे होती, म्हणजे किमान 20, 22, 25 हजाराची, तिथे आदित्य ठाकरेंकडे स्वतः 5 ते 6 हजारावरती थांबावं लागलं। याचा अर्थ मराठी माणूस हा भाजपाबरोबर होता, शिवसेनेबरोबर, एकनाथ शिंदेंबरोबर होता, हे ह्या निवडणुकीत दिसून आलं। राहुल शेवाळेंच्या बाबतीत देखील आपण पाहिलं तर माहीममध्ये आम्ही आघाडीवर आहोत, नायगाव वडाळ्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत, पण पुन्हा एकदा धारावी, अँटॉपिल आणि ट्रॉम्बे ज्या ठिकाणी एम फॅक्टर आला तिथे पुन्हा राहुल शेवाळे मागे पडले। चेंबूरमध्ये देखील जी आघाडी त्यांना मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही। त्याच पद्धतीत मुलुंडचं मी सांगायचं झालं तर मुलुंडमध्ये 5ही विधानसभेमध्ये आम्ही प्लस आहोत। राम कदम साहेबांच्या इथे एक फॅक्टर जो पुन्हा एम फॅक्टर आला तिकडे कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि संपूर्ण जो लीड होता तो अख्खा लीड संजय पाटलांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेत मिळाला। त्यामुळे आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांवरती जर संपूर्णपणे विधानसभेचे जर निकाल काढाल तर ते संपूर्ण गल्लत होईल। परंतु तोच प्रभाव तुम्हाला पियुष गोयलांकडे दिसला नाही, तोच प्रभाव तुम्हाला पुन्हा एकदा उज्ज्वल निकमांसारख्या एका ज्येष्ठ तज्ज्ञ वकील ज्यांनी कसाबसारख्याला फाशी दिली तिथे पुन्हा एकदा इन फॅक्टर दिसला। म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीतला जो फॅक्टर मुंबईमध्ये दिसला तो विधानसभेत निश्चितपणे दिसणार नाही। मला वाटतं की विधानसभेमध्ये मागच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा एकत्र होती तेव्हा आम्ही जवळजवळ 31 का 32 जागा जिंकलो होतो। आजही भारतीय जनता पार्टी, मला खात्री आहे की आम्ही जर 22 जागा लढवल्या तर आम्ही 20 जागा जिंकू
शिंदे साहेबांची शिवसेना ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती म्हणून 36 पैकी किमान 28 ते 30 जागांवरती आमचा विजय निश्चित होईल. थोडासा असा जरांगे फॅक्टर. जरांगेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मवाळ भूमिका घेणारी महायुती अचानकपणे भाजपनं त्यानंतर इतकी आक्रमक भूमिका का घेतली? नाही, या बाबतीत देखील माझं मत वेगळं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी सगळ्यात पहिली आक्रमक भूमिका जर कोणी घेतली असेल तर तो प्रसाद लाड होता. त्यानंतर प्रवीण दरेकरांनी तेवढ्याच जोरात आक्रमक भूमिका घेतली. आक्रमक भूमिका घेण्याचं कारण आहे, मी देखील मराठा आहे, प्रवीण दरेकर देखील मराठा आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये मची बाधा, मस्ती आणि माज हा जो जरांगे पाटलांमध्ये अवतरला गेला आहे, तो कोणामुळे गेला, कशामुळे गेला हे बाप्पाला माहिती असेल. परंतु ज्या पद्धतीमध्ये पुन्हा मची बाधा महाविकास आघाडीमुळे जरांगे पाटील ज्या पद्धतीमध्ये चालवले जात आहेत आणि त्यांनी वैयक्तिकपणे देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबावरती, आईंवरती, त्यांच्यावरती जो वैयक्तिक हल्ला केला, त्याच्यानंतर जरांगे पाटलांबद्दल बोलणारा पहिला व्यक्ती मी होतो. त्यांनी माझ्या बाबतीत देखील घाणेरडे शब्द वापरले, घाणेरड्या शिव्या दिल्या, घाणेरडं बोलला, पण मी माझा स्तर, माझी संस्कृती सोडली नाही. मी आजही आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो, त्यांना आव्हान करतो, त्यांनी आपल्या या स्टुडिओत यावं, माझ्याबरोबर चर्चेला बसावं. देवेंद्र फडणवीसांनी 2018मध्ये मराठा आरक्षण दिलं, हे आरक्षण त्यांची चूक होती का? हायकोर्टात आरक्षण टिकवलं, ही त्यांची चूक होती का? मला आजही आठवतं आहे, 2017-18चा काळ होता. चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, मी असेन 3-3, 4-4 वाजेपर्यंत देवेंद्रजी जागून विविध तज्ज्ञ लोकांबरोबर बोलून हे आरक्षण कसं देता येईल यावर चर्चा करत होते. चांगले वकील लावले होते, चांगल्या लोकांची सल्लामसलत केली आणि 18मध्ये विधानसभेत, विधान परिषदेत एकमताने सर्वांनी आरक्षण दिलं. मग त्यानंतर जर जरांगे पाटलांच्या पोटात कुठं दुखतं आणि देवेंद्र फडणवीस गुन्हेगार कसा काय ठरू शकतो? जे आरक्षण उद्धव ठाकरे टिकवू शकले नाहीत, शरद पवार टिकवू शकले नाहीत, 50 वर्ष ज्यांनी राज्यावरती मराठा, धनगर, मराठा, ओबीसी, दलित ही भांडणं लावण्याचं काम केलं, त्या शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, पण ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत का? जरांगे पाटील त्यांना विचारू शकतो का? जरांगे पाटील त्यांना जाब विचारणार आहेत का? माझं म्हणणं आहे, ते सामाजिक भूमिकेत आहेत, ते आरक्षणाच्या भूमिकेत आहेत, त्याने आरक्षणासाठी लढावं, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत. पण मची बाधा, मारून टाकीन, बघून घेईन, कसं करतो बघतोच, मलाही धमक्याचे फोन आले. आम्ही भीक घालत नाही अशा धमक्यानं, त्यांना तशाच जसं उत्तर मी पण दिलं, माझ्या कार्यकर्त्यांनी पण दिलं. परंतु ज्या पद्धतीमध्ये एका व्यक्तीला, जो मराठा समाजाचा नाही, तो ब्राह्मण समाजाचा आहे, राज्याचा मुख्यमंत्री झाला, मग संजय राऊतासारख्याने बोलायचं की 100 जन्म घ्यावे लागतील की पवारांसारखी बुद्धी कमवायला, मला याचं उत्तर आता तुमच्या चॅनलवर मी काल दिलेलं आहे. परंतु तीच भीती मनामध्ये आहे की एक देवेंद्र फडणवीससारखा मुख्यमंत्री, शरद पवारांची छबी तर राज्यामध्ये पुसत नाही आहे ना, की एक यशस्वी मुख्यमंत्री ज्याने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट केली, ज्याने या राज्याच्या विकासामध्ये डेव्हलपमेंट केली, शेतकरी असेल, पाणी असेल, जलशिवार असेल, मेट्रो असेल, मोनो असेल, सेतू रोड असतील, या सर्व बाबतीत ज्यांनी विकास केला, त्या विकासाच्या नंतर 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना लोक विसरायला लागली. त्या देवेंद्र फडणवीसाला ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जातं आणि ते जरांगे पाटलासारखा मराठा आंदोलक कार्यकर्ता करतो आणि तो पवारांच्या आणि महाविकास आघाडीच्या बोलण्यावर करतो, याचं दुःख जास्त आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हेही सांगून टाका. निश्चितपणे आज ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रनी देखील आपल्या चॅनलवरती सांगितलं की आता तरी आम्ही माननीय एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात निश्चितपणे आम्ही निवडणूक लढू, कारण ते मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात आणि त्यानंतर हे तिघे नेते आणि केंद्रीय नेतृत्व हे एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेतील. पण भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांचा फॉलोअर म्हणून माझ्या मनात तरी तीच इच्छा आहे, जी मी बाप्पाच्या मनात पण सांगेन, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मला निश्चितपणे आवडेल. खूप खूप धन्यवाद प्रसादजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.